नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आज जे की महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या बीड जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026साठी जे की मित्रांनो आपण आज प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय तर बघा, या ठिकाणी मित्रांनो जे की या ठिकाणी बघा आपली 22 फेब्रुवारी बघा मित्रांनो जी की होणाऱ्या बघा परीक्षेसाठी बघा जी की आपले हे आजचे मित्रांनो बघा प्रश्नपत्रिका अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून बघा मित्रांनो, आपली जी आजची संपूर्ण काही प्रश्नपत्रिका आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही आत्ताच ठिकाणी सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. ओके, बघा मित्रांनो, यातला कोणताही प्रश्न बघा जी की तुम्हाला 100% परीक्षेमध्ये पाहावयास मिळू शकतो. म्हणून लगेच वही पेन घ्या, संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र ठिकाणी आवश्यक करून घ्या. ओके, बघा प्रश्न पहिला काय म्हणतो, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो, इतिहासामध्ये 3 प्रसिद्ध बघा जे की लढ्यामुळे गाजलेलं पानिपत हे शहर जे आहे मित्रांनो जे की बा क्रमांक अ जे की हरियाणा या राज्यामध्ये आहे. ओके, बघा आता पानिपतची बघा मित्रांनो पहिली लढाई कधी झाली तर ती झाली बघा जी की 1526. ओके, दुसरी दुसरी झाली 1556. ओके, आणि तिसरी झाली बघा जी की 1761. ओके, लक्षात ठेवा, पहिली 1526, दुसरी 1556 आणि तिसरी 1761. ओके, या तीनही बघा मित्रांनो जे काही इसवी सन आहेत परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. ओके, यावर बघा तुम्हाला 100% प्रश्नसंच परीक्षेमध्ये पाहावयास मिळू शकतो. ओके, बघा लक्षात ठेवूया. दुसरा प्रश्न बघा, अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा कोणी भोगली? मित्रांनो बघा, अंदमानच्या तुरुंगामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे कोण होते तर बघा जी की क्रमांक ब सावरकर हे होते. ओके, लक्षात ठेवा. आता बघा तिसरा, 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली, या फाळणीला कोण जबाबदार होते? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा जे की क लॉर्ड कर्झन हा मित्रांनो बघा जो काही बघा आहे या ठिकाणी जे की जबाबदार होता. ओके, लक्षात ठेवा, जे की बघा क्रमांक क जे की बघा लॉर्ड कर्झन आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, चौथा, दशम ग्रंथ बघा मित्रांनो, दशम ग्रंथ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी रचला? तर मित्रांनो बघा हा जो या ठिकाणी ग्रंथ आहे बघा जी की क्रमांक ब गुरु गोविंद सिंग बघा जी की मित्रांनो यांनी हा ग्रंथ जे की या ठिकाणी रचलेला आहे, जे की बघा क्रमांक ब आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके मित्रांनो, बघा गुरु गोविंद सिंग हे बघा शिखांचे 10वे गुरु आहेत. ओके, आणि बघा मित्रांनो यांचं बघा जे काही समाधी स्थळ आहे ते बघा जे की नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो नांदेड या जिल्ह्यात बघा जे की गोदावरी या नदीच्या काठावर आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. ओके, यावर देखील तुम्हाला प्रश्नसंच पाहायला मिळू शकतो. ओके, पुढे बघा आता हा, राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला? तर मित्रांनो बघा जे की राजर्षी शाहू महाराजांनी बघा क्रमांक जे की 1920 या वर्षी घटस्फोटाचा बघा जे की कायदा यांनी संबंध या ठिकाणी केलेला होता. ओके, जे की बघा क्रमांक मित्रांनो 1920 आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे सहावा बघा काय म्हणतो, बालकुपोषणाशी संबंधित कार्य करणारी खालीलपैकी कोणती हस्ती आहे? तर मित्रांनो बघा, बालकुपोषणाशी संबंधित कार्य अशी बघा जी की करणारी कोणती हस्ती तर ती म्हणजे बघा जी की अभय बंग आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली मूकनायक हे वृत्तपत्र कोणत्या प्रकारचं होतं? तर मित्रांनो बघा ते कोणत्या प्रकारचं होतं की दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक की मासिक? तर मित्रांनो बघा हे वृत्तपत्र बघा जे की क्रमांक बघा जे की पाक्षिक या स्वरूपाचं होतं. ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक क पाक्षिक आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी डॅश डॅश यांनी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली. बघा मित्रांनो, बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी जे की बघा क्रमांक बघा जे की मित्रांनो ड जे की शाहू महाराज यांनी मित्रांनो जे की 1916 मध्ये डेक्कन रयत असोसिएशन या बघा जी की संस्था स्थापन केली होती. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा आता, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे? मित्रांनो बघा, स्वावलंबी शिक्षण हेच आमची ब्रीद हे घोषवाक्य बघा जी की क्रमांक रयत शिक्षण संस्थेच्या ठिकाणी बघा जी की संबंधित आहे. म्हणजे मित्रांनो जे की बघा क्रमांक रयत शिक्षण संस्था आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे आता बघा मित्रांनो,
बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी आपला 5,000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला स्क्रीनशॉट या ठिकाणी व्हॉट्सअपला टाकायचे आहे. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाटोकळा मित्रांनो बघा जी की तुम्हाला तुमच्या जी ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून आपला महाटोकळा अवश्य बाय करून घ्या. ओके मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय बघा, आता बघा जवळपास ठिकाणी बघा आपल्याकडे फक्त 3 ते 4 दिवसाचा कालावधी शिल्लक उरलेला आहे. आणि जर समजा तुम्हाला 3 ते 4 दिवसात कमी वेळ जर जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर लगेच आपला महाटोकळा या ठिकाणी बाय करून घ्या. ओके, जर तुम्ही आपला महाटोकळा बाय केला तर मित्रांनो बघा 100% तुमचं रिझल्ट फक्त आणि फक्त या आपल्या महाटोकळाच्या थ्रो मार्फत येऊन जाईल. म्हणून वेळ लावू नका, वेळ खूप महत्त्वाचा आहे. वेळेचं योग्य मॅनेजमेंट तुम्हाला या ठिकाणी बघायची की महत्त्वाचं आहे. ओके, बघा आपला महाटोकळा बाय करून घ्या. ओके, बघा 100% तुम्हाला बघायची की मित्रांनो आपला महाटोकळ्याचा फायदा होणार आहे. बघा 10वा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? तर मित्रांनो बघा तो म्हणजे बघा जे की क्रमांक ब बघा जे की बुद्ध आणि त्याचा धर्म. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे आता बघा अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नाहीत? आता बघा हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ बघा जी की खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित नाही? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक मुक्ती सदन केडगाव पुणे. ओके, जर याला सोडलं संमती बालनिकेतन हडपसर पुणे याच्याशी संबंधित आहेत. ममता बाल सदन जी की कुंभार वळण सासवड बघा जे याच्याशीही संबंधित आहेत. आणि माईचा आश्रम चिखलदरा अमरावती बघा या तिन्हीशी मित्रांनो संबंधित आहेत. म्हणजे बघा जी की क्रमांक मुक्ती सदन केडगाव पुणे बघा आपल्या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होणार आहे. बघा जी की याच्याशी संबंधित नाहीत. ओके, लक्षात ठेवा. पुढे बघा 12वा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्यफूल कोणता आहे? मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्राचा राज्यफूल हा बघा जी की क्रमांक ब जारूळ किंवा तामन आपण बघा जी की मित्रांनो याला म्हणू शकतो. ओके, लक्षात ठेवून घ्या. आता बघा खालीलपैकी कोणता जिल्हा जी की मराठवाडा या प्रशासकीय विभागातील नाही? तर ओके मित्रांनो बघा जी की कोणता जिल्हा हा मराठवाडा या प्रशासकीय विभागातील नाही? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा जी की सोलापूर हा जिल्हा नाही. ओके, बघा मित्रांनो या आपल्या मराठवाड्यामध्ये एकूण 8 जिल्हे आणि 76 तालुके बघा जी की यांचा समावेश आहे. ओके, लक्षात ठेवा. जर समजा जिल्हे विचारले 8 आणि तालुके विचारले तर 76 आहेत. लक्षात ठेवून घ्या. आता पुढे बीड जिल्ह्याचे 2 बघा जी की पूर्वीची नावे आपल्याला सांगायची आहेत. तर मित्रांनो बघा ती म्हणजे बघा जी की क्रमांक ड दुर्गावती नगर व चंपावती नगर हे आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे 15वा, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण बघा लांबी एकूण किती किलोमीटर आहे? मित्रांनो बघा गोदावरी या नदीची बघा आपल्या महाराष्ट्रातली एकूण लांबी म्हणजे बघा जी की क्रमांक 668 किलोमीटर इतकी आहे. ओके, आणि मित्रांनो बघा या गोदावरी नदीचं उगम हे बघा जे की मित्रांनो नाशिक या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर बघा जे की या ठिकाणावरून मित्रांनो होतं बघा. ओके, बघा लक्षात ठेवून घ्या. आता बघा पुढे खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? किंवा बघा खालीलपैकी कोणती गोदावरी नदीची उपनदी नाही? तर ती म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा जे की बारणा. ओके, तर बघा मित्रांनो बारणा ही जी नदी आहे बघा ही नर्मदा या नदीची उपनदी आहे. ओके, आणि जर हिला सोडलं दारणा, प्रवरा आणि सिंदफणा बघा मित्रांनो ह्या तीनही नद्या बघा जी की गोदावरी या नदीच्या उपनद्या आहेत. ओके, लक्षात ठेवा. आता विदर्भातील सर्वात लांबीची नदी कोणती आहे? मित्रांनो बघा विदर्भातील जी की सर्वात लांबीची नदी ही बघा क्रमांक जी की पैनगंगा ही असणार असेल. ओके, लक्षात ठेवा. आता नायगाव अभयारण्य मित्रांनो बघा जी की मोरासाठी प्रसिद्ध असलेलं नायगाव हे बघा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो बघा जी की आपल्या बीड जिल्हा बघा क्रमांक ड या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे आता महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर सालहेर याची उंची किती मीटर आहे? मित्रांनो बघा महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं शिखर जे की सालहेर मित्रांनो बघा यांची उंची किती किलोमीटर आहे किती मीटर आहे? तर बघा जे की क्रमांक 1567 मीटर इतके आहे. आणि समजा जर तुम्हाला कळसुबाईशी विचारलं तर ते म्हणजे 1646 इतके आहे. ओके, कळसुबाई या शिखराची बघा जी की मित्रांनो उंची किती मीटर आहे? 1646. आणि बघा या आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर बघा जी की क्रमांक 1567. ओके, कळसुबाई पहिल्या क्रमांकाचा, सालहेर दुसऱ्या क्रमांकाचा आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे बिंदुसरा नदीवरील बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो बघा ते म्हणजे जे की बघा क्रमांक ब जे की आपलं बीड आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. 21वा बघा, तर
मानस अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो बघा, मानस हे जे अभयारण्य आहे जे की बघा क्रमांक आसाम या राज्यात आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे, महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? मित्रांनो बघा, महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव बघा जी की क्रमांक ब जी की 2010 या वर्षी स्थापन करण्यात बघा जी की साजरा करण्यात आला. मित्रांनो बघा, महाराष्ट्राची स्थापना बघा जी की आपली 1901 मे 1960 रोजी झाली मित्रांनो. आणि सुवर्ण महोत्सव हा बघा जे की 50 वर्षानंतर साजरा केला जातो. म्हणजे जे की बघा 60च्या नंतर 50वा वर्ष हे बघा जे की क्रमांक मित्रांनो ब जे की 10वा हे असणार असेल जे की बघा 2010 लक्षात ठेवा. ओके, आता 2035 मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र बघा जे की शासन महाराष्ट्र स्थापनेचा कोणता महोत्सव साजरा करणार आहे? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक बघा जी की क जी की सुवर्ण महोत्सव. आणि मित्रांनो बघा, सॉरी या ठिकाणी बघा सुवर्ण महोत्सव नाही तर अमृत बघा जी की मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर बघा जी की क्रमांक जी की बघा ड यापैकी नाही असणार आहे. ओके, तर बघा जी की 1935 मध्ये महाराष्ट्र शासन महाराष्ट्र स्थापनेचा कोणता महोत्सव साजरा करणार आहे मग? तर ते म्हणजे बघा जी की अमृत महोत्सव साजरा करणार आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा, या प्रकारचे देखील मित्रांनो बघा जे की तुम्हाला गोंधळवणारे प्रश्नसंच विचारू शकतात. आणि अशा ठिकाणी यापैकी नाही देखील बघा प्रश्नाचा आपल्या जे ठिकाणी करेक्ट आन्सर होऊ शकते. ओके, जर 2010 मध्ये महाराष्ट्र स्थापनेचे बघा जे की या ठिकाणी जर समजा मित्रांनो जे की 50 वर्ष कंप्लीट होत असतील तर हे 2035 मध्ये बघा जे की मित्रांनो आपल्या महाराष्ट्र स्थापनेचे जे की 75 वर्ष पूर्ण होतात. आणि मित्रांनो 75 वर्षानंतर बघा जे की अमृत महोत्सव साजरा केला जातो. ओके, म्हणून बघा मित्रांनो जे की 2035 मध्ये आपल्या महाराष्ट्र स्थापनेचा जो बघा जे की महाराष्ट्र शासन आपलं अमृत महोत्सव बघा जे की साजरा करणार असेल. म्हणजे जे की बघा या प्रश्नाचा आपला करेक्ट आन्सर जे की क्रमांक ड यापैकी नाही हे होणार असेल. ओके, लक्षात ठेवा. आता शेवटचे दोन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ड दहिसर आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. शेवटचा, ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? मित्रांनो बघा, ऑलिव्ह रिडले ही जी बघा जात आहे बघा जी की क्रमांक बघा जी की कासवाची जात आहे. ओके, लक्षात ठेवा. जे की मित्रांनो बघा क्रमांक जी की कासव आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ही होती बघा आपली जी की बीड जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठीची 25 अशी अत्यंत IMP बघा जी की इम्पॉर्टंट अशी प्रश्न संच. जर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे बघा या आपल्या भागा अगोदर देखील खूप सारे भाग या ठिकाणी बघा जी की आम्ही एक 20+ भाग तर या बघा आपल्या बीड जिल्ह्यासाठी जे की आम्ही पोलीस पाटील पदासाठी आपल्या या चॅनलवर बघा अपलोड केलेले आहेत. जर समजा ते मागले पाहिले नसेल बघा त्या भागाचे बघा सर्व या ठिकाणी आपण या आपल्या चॅनलवरील प्लेलिस्ट तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. या प्लेलिस्टची बघा मित्रांनो लिंक काय करतो बघा बायोमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देऊन टाकतो. अवश्य या प्लेलिस्टच्या बघा लिंकवर मित्रांनो खाली क्लिक करा. आणि मागले बघा 20+ बघा संपूर्ण काय बघा ठिकाणी भाग जे आहेत तुम्ही या ठिकाणी अवश्य अभ्यासून घ्या. म्हणजे उद्याच्या बघा जे की मित्रांनो येणाऱ्या 22 तारखेच्या परीक्षेसाठी बघा तुम्हाला असा बघा 22 बघा 20 भागाचा जे की तुम्हाला पुरेपूर मित्रांनो जे की फायदा होणारा असेल. म्हणून मागले भाग अभ्यासून घ्या. आणि येणाऱ्या परीक्षेसाठी बघा तुम्हाला शुभेच्छा. तुम्हा सर्वांचा पेपर चांगला जाऊ. ओके, यासोबत बघा आपल्या चॅनलला तुम्ही समजा सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास. धन्यवाद.